आपला आजचा प्रवास आता 750 किलोमीटरचा म्हणून आपण 5लाच उठल्या उठल्या आवरून बिरून मस्त म्हणलं दर्शन करून येऊ. मस्तपैकी हनुमानरायांचं दर्शन घेतलं आणि आपण गेलो गाडी समोर नारळ फोडून केली आपण आपल्या प्रवासाला सुरुवात. थोडं पुढे येऊन आपण आपल्या गाडीची टाकी पूर्ण पॅक करून घेतली आणि आपण निघालो पुढे. थोडं पुढे येत नाही की निसर्ग बघून चहा प्यायची इच्छा झाली आणि आपण थांबलो चहा प्यायला. गाडीत बसल्या बसल्या मयूरने शूजची लेस बांधायला चालू केली आणि वरतून हसून मला शूज पण दाखवत होता. अशा खडतर रस्त्यांचा प्रवास करून पहिला अन्न जिरून गेलं म्हणून आपण थांबलो जेवण करायला. सकाळचं जेवण आपण डायरेक्ट गुजरातमध्ये जाऊन केलं. हॉटेल तर खूप छान दिसत होतं, म्हणलं मध्ये जाऊन. ऑर्डर देऊन बराच वेळ झाला, भूका लागल्या होत्या पण ताटल्या सोडून काहीच वाढेल नव्हतं. शेवटी आपली ऑर्डर आली, त्याला म्हणलं वाढ भाऊ पटकन. गुरुजींनी तर त्यांच्याच हाताने वाढून घ्यायला चालू केलं. जेवण करून थोडं पुढं आलो आणि आपण परत सीएनजीची टाकी पॅक करून घेतली. पुढे जाऊन थोडं थांबलो आणि मयूरने हेडलाईट पुसून घ्यायला लावली आणि आपण निघालो पुढे. आपण अहमदाबादमध्ये पोहोचलो पण तिथे इतका पाऊस चालू होता की आपली गाडी अर्धी पाण्यातच गेली डायरेक्ट. अहमदाबादच्या पुढे आलो आणि एवढी भूक लागली, गुरुजींनी डायरेक्ट थारला ओव्हरटेक करून डायरेक्ट गाडी हॉटेलवरच थांबवली. हॉटेलवर गेलो, मजबूत जेवण केलं आणि आपण निघालो डायरेक्ट उदयपूरकडे. उदयपूरला पोचता पोचता आपल्याला झाले 12:30, कारण की 16 तासांचा प्रवास करून आपण आपल्या हॉटेलवर पोचलो. आपल्या रूमची चावी घेऊन आपण रूममध्ये जाता जाताच गुरुजींनी पहिले याचे संग खेळायला चालू केलं. व्लॉग आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.